गुड मॉर्निंग स्टूडेंट। वाक्याचे जे विविध प्रकार आहेत, वाक्य के जो प्रकार है उनमें से हम लोगों ने पहले 4 वाक्य के प्रकार देखे हैं। उसका वीडियो मैंने ऑलरेडी सेंड किया है। वो है विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य। इसका मैंने वीडियो आपको भेजी हूँ। है टेक्स्ट बुक पेज नंबर 5। इस पर ये जो नोट्स है, अभी इस नोट्स की मैं पीडीएफ भी भेजूंगी, तो आपको कॉपी करके लिखनी है। तर विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी हे वाक्याचे आपण 4 प्रकार पहले वीडियो में हम लोगों ने देखे। और अभी टेक्स्ट बुक पेज नंबर 16 लेसन नंबर 6 उसके नीचे जो ग्रामर है, ये वाक्य के प्रकार कंटिन्यू है। मतलब ये 4 और आगे 3 7 टोटल वाक्याचे प्रकार 7 आहेत आणि त्यातले आपण 4 हे बघितलेले आहेत आणि पुढचे आपण ते वाक्याचे प्रकार आपण बघणार आहोत। पुढचे वाक्याचे प्रकार आहेत केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य। अभी ये जो है वो ये एक्सप्लेन में दूसरे नोट्स के साथ, ये टेक्स्ट बुक का पेज नंबर है, एज इट इज़ एक्सप्लेन में नहीं करती हूँ। ये खाली आपको पीडीएफ में बाद में भी भेजूँगी। अभी आगे मैं आपको केवल वाक्य, मिश्र वाक्य और संयुक्त वाक्य पढ़ाती हूँ। बघूया आपण केवल वाक्य। आता केवल वाक्य म्हणजे काय, तर विधानावरून वाक्याचा प्रकार जे पडतात ते काय आहे, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। तर या वाक्यामध्ये एकच मुख्य क्रिया असते, त्याला केवल वाक्य असे म्हणतात। उद्देश्य, एक उद्देश्य आणि एकच विधेय। विधेय मतलब क्या, एक्शन, क्रियापद। उद्देश्य मतलब सब्जेक्ट, तो एक ही सब्जेक्ट और एक ही प्रेडिकेट रहता है, त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात। आता हे केवल वाक्य जे आहेत, यामध्ये एकच विधान असतं, मतलब एक ही सेंटेंस रहता है और हे वाक्य विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी असू शकतं, कुठल्याही प्रकारचं। मतलब हम लोगों ने जो टाइप देखे उसमें से कौन से भी टाइप का एक सेंटेंस रहता है, लेकिन इसमें एक्शन क्या है, एक ही रहती है। फॉर एग्जाम्पल, सूर्य रोज पूर्वेला उगवतो। सूर्य रोज पूर्वेला उगवतो, इथे काय आहे, एकच सिंगल सेंटेन्स आहे आणि शेवटी फुल स्टॉप। मतलब एकच क्रिया सूर्याची काय आहे, उगवण्याची, आणि कोण आहे, सूर्य। मग एकच क्रिया असते, त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात। दुसरं आहे त्याचे डोळे लाल झाले आहेत। त्याचे डोळे लाल झाले आहेत, एकच वाक्य आहे, म्हणून हे वाक्य कोणतं आहे, केवल वाक्य आहे। पुढे बघूया संयुक्त वाक्य। कुठलं वाक्य आहे हे, संयुक्त वाक्य। जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य खालील प्रधानात्मक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात। आता उभयान्वी अव्यय कोणती आहेत, अभी नीचे जो नाम दिए हैं, एक है समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक। ये 4 जो है वो बाहर करने में प्रॉब्लम रहेगा, इसलिए हम लोग खाली क्या देखेंगे, उसके लिए आणि व शिवाय, ठीक आहे। पण, परी, परंतु, म्हणून, सबब,
असे ये जो है वो तुम लोग को खाली देखना है, मतलब आणि, शिवाय, अथवा, की, परंतु, परी, म्हणून, सबब, ये अगर हम लोगों ने ध्यान में रखे तो हम लोग को बाहर करने की ज़रूरत नहीं। ये समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक। अगर जिस सेंटेंस में आणि, शिवाय, अथवा, की, परंतु, पण, सबब ऐसे शब्द आते हैं उसे संयुक्त वाक्य कहा जाता है। ठीक आहे, तर संयुक्त वाक्याचं आपण उदाहरण टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे की मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते। देखो हाँ, मंदा द नेम ऑफ लेडी, मंदा लड़की, तो उसका नाम मंदा है, रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि, देखो सेंटेंस के बीच में कौन सा वर्ड आया है, आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते। आणि ये जो वर्ड है इसलिए ये वाक्य कौन सा है, संयुक्त वाक्य है। आता तीसरा है मिश्र वाक्य। थर्ड वन क्या है, मिश्र वाक्य। आता मिश्र वाक्य म्हणजे काय, तर जेव्हा एक प्रधान आणि एक गौण वाक्य उभयान्वी अव्ययानी, ये जो ओव्यानी वर्ड है ना वो डिलीट करना है, अव्ययाने जोडला जातो तेव्हा त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात। मिश्र वाक्य, फिर तुम लोग को ये भी नाम आया है कि स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश्य बोधक, संकेत बोधक। ये अगर हम लोगों ने ध्यान में नहीं रखा तो भी चलेगा, खाली हम लोग को ये ध्यान रखना है कि म्हणून, कारण, का, की, कारण की। समझ में आ रहा है, दो सेंटेंस के बीच में अगर ये वर्ड आ रहे हैं, म्हणून, यास्तव, जर पाऊस पडला तर मी शाळेत जाणार नाही, म्हणजे की, ये अगर वर्ड, ये वर्ड पूरे स्क्वायर जो दिखा रहा है ना, सॉरी, ये पूरा स्क्वायर, ये ध्यान में रखो, अगर है तो ये वाक्य मिश्र वाक्य कहलाता है। समझ में आया मिश्र वाक्य म्हणजे काय, तर मिश्र वाक्य काय, तर जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन। आपण पुढे एग्जाम्पल बघूया, एग्जाम्पल देखेंगे। क्या है देखो, गरिबाचा तिरस्कार करण्यात येतो पण ते पाप आहे, वाक्याचा प्रकार ओळखा। अभी इस सेंटेंस में कौन सा वर्ड आया है, पण, म्हणून हे संयुक्त वाक्य आहे। आगे, आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, तेव्हा आलेलं आहे, म्हणून हे वाक्य काय आहे, मिश्र वाक्य आहे। आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, आन्सर आहे केवळ संयुक्त, गौण आणि मिश्र। तर मिश्रला मी आन्सर तुम्हाला स्क्वेअरमध्ये दाखवलेलं आहे। पुढे आपण एक्झाम्पल बघूया। रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो। इकडे काय आलेलं आहे, किंवा, किंवा म्हणजे कुठलं वाक्य, संयुक्त वाक्य। मिश्र वाक्य, गौण वाक्य, संयुक्त वाक्य आणि यापैकी नाही, तर हे आन्सर कोणतेच नाही आहेत। आपला आन्सर काय आहे, मिश्र वाक्य आहे। खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही, देखो खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही, संयुक्त नाही, कौन सा संयुक्त सेंटेंस नहीं है,
अभी कौन सा नहीं है, आंसर मैंने दिया है उधर सामने कि ये वाक्य संयुक्त वाक्य नहीं। क्यों? क्योंकि सेकंड सेंटेंस में जे चकाकते म्हणून सोने आहे, ते सोने आहे म्हणून चकाकते, चकाकणारे असेल किंवा सोने असेल। ठीक है, तो दो सेंटेंस में इधर म्हणून आणि किंवा आलेला आहे, मग संयुक्त वाक्य वरचं आहे। सॉरी, हे तिन्ही वाक्य संयुक्त आहेत। हे जे आहे जे चकाकते ते सोने नसते, हे वाक्य संयुक्त वाक्य नाही आहे। क्वेश्चन देखो, खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नहीं? ये तो तीनों सेंटेंस है वो संयुक्त है और ये सेंटेंस संयुक्त वाक्य नहीं है। सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगाने व्यापला आहे, या वाक्याचा प्रकार ओळखा। आता या सेंटेंसमध्ये अभी देखो, इस सेंटेंस में उभयान्वी अव्यय कुठला आहे? पण। ठीक आहे, पण हे उभयान्वी अव्यय आहे म्हणून हे संयुक्त वाक्य आहे। व किंवा आणि ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? सवाल देखो, व किंवा आणि ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? कोणते वाक्य तयार होते? संयुक्त वाक्य तयार होते। आता आपण टेक्स्टबुकमधलं एक्झाम्पल जे मी सुरुवातीला तुम्हाला फोटो दाखवला होता ते बघूया। देखो, टेक्स्टबुक में केवल वाक्य क्या दिया है? केवल वाक्यामध्ये एकच विधान असते। क्या रहता है? विधान एक। त्यामुळे एक उद्देश्य एक विधेय असे केवल वाक्य असते। केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी यापैकी कुठल्याही प्रकारचे असू शकते। मतलब पहले जो वाक्य के प्रकार देखे हैं, सिंपल सेंटेंस है, क्वेश्चन मार्क है, आज्ञार्थी आहे, कळलं? होकारार्थी, नकारार्थी जो भी सेंटेंस आहे, कुठल्याही प्रकारचं जर सेंटेंस असेल ते केवल वाक्य असू शकते। दुसरं बघूया, मिश्र वाक्य। जी वाक्य मिश्र वाक्यामध्ये दोन किंवा अधिक वाक्य असतात, दोन किंवा अधिक वाक्य असतात आणि ती अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारी वाक्य असतात। मतलब दोनों सेंटेंस सेपरेट रहते हैं लेकिन मीनिंग भी सेपरेटली रहता है, लेकिन ती वाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे असते। कळलं? मतलब दूसरा सेंटेंस पहले सेंटेंस पे डिपेंड रहता है। जैसे फॉर एग्जांपल हम लोग देखेंगे कि जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन, जब मेरे मन में आएगा तभी मैं गाँव में जाऊंगा। लेकिन तभी मैं गाँव में जाऊंगा ये सेंटेंस क्यों उसके ऊपर डिपेंड है? फर्स्ट वाला सेंटेंस क्या है? मेरे मन में आएगा, कारण वाक्य जर पूर्ण झालं नाही तर आपल्याला मीनिंग समजत नाही। पुढे बघूया, उदाहरणार्थ वरील वाक्यात मी गावाला जाईन व पावसाळा आला ही दोन मुख्य वाक्य आहेत। दोनों सेंटेंस हम लोग देखेंगे। कौन से सेंटेंस है ये? जेव्हा मनात येईल आणि पावसाळा आला की, ये दोनों सेंटेंस के ऊपर ये जो पहला वाला सेंटेंस है उसके ऊपर सेकंड वाला सेंटेंस पूरा डिपेंड है। कधी कधी एक मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात। देखो, एक सेंटेंस के ऊपर जो दूसरे वाले सेंटेंस है वो कंप्लीटली डिपेंड अपॉन ईच अदर। हां, तर ही वाक्य उभयान्वी अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात। उभयान्वी अव्यय तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण सुद्धा दाखवलेले आहे, कोणती कोणती आहेत की, जर, तर ही उभयान्वी अव्ययाने जोडलेली
असतात. आता पुढचं बघूया. संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यात 2 वाक्य असतात. किती वाक्य असतात? 2. पण ती उभयान्वी अव्ययाने जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र असतात. दोनों सेंटेंस क्या है? सेपरेट रहते, स्वतंत्र असतात. म्हणजे ती 2 केवल वाक्य असतात. ती दोन्ही वाक्य काय असतात? केवल वाक्य. मतलब पहले फर्स्ट में हम लोग केवल वाक्य क्या है वो हम लोगों ने देखा अभी. वो दोनों केवल वाक्य असतात, पण ती जोड वाक्य ते एक जोड वाक्य असते. तर आता केवल वाक्याचं उदाहरण काय आहे? संयुक्त वाक्याचं उदाहरण काय आहे? मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. आता सेकंड सेंटेंस हम लोगों ने अगर देखा की संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते, सेपरेट सेंटेन्स ही आहे, पण हे आणि या शब्दांनी जोडलेलं आहे. म्हणून संयुक्त वाक्य त्यांनी काय सांगितलं की अर्थाच्या दृष्टीने ती स्वतंत्र असतात. संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते आणि सकाळी गणिताचा अभ्यास करते, दोन्ही सेपरेट सेंटेंस आहेत. कळलं? कोई डिपेंड नहीं है फर्स्ट वाले सेंटेंस पे. जैसे सेकंड एग्जाम्पल देखो. मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. मिहीर खो खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. आता किंवा लंगडी खेळेल सेपरेट सेंटेन्स आहे, किंवा मिहीर खो खोत भाग घेईल हे सेपरेट सेंटेन्स आहे. म्हणजे काय? तर ही स्वतंत्र वाक्य उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात. तर हे वाक्याचे प्रकार आपण आता बघितलेले आहेत. ये मैं PDF जी पाठवते, इसके नीचे जो PDF भेजूंगी वो तुम लोग को मराठी नोटबुक में एज इट इज़ कॉपी करना है. ये मैं बार बार क्यों बोल रही हूँ? पर्सनल पे मुझे मैसेज करते हैं बच्चे बहुत सारे, मिस ये कौन सी बुक में लिखना है, जल्दी आंसर दो. उनको घाई भी रहती है, मिस हम लोग को जल्दी जवाब दो. मैसेज भी भेजते हैं. मिस को एक बच्चा नहीं है, 8th ABCD, 9th ABC और 10 ऐसे 500 से 800 बच्चे ऑनलाइन रहते हैं, और हर एक जन को मिस इमीडिएटली आंसर देने लगी तो वाट लगी मिस की. सब ध्यान देंगे. जो PDF भेजती हूँ वो कॉपी करके लिखने हैं नोटबुक में. ठीक है? थैंक यू.